हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कबीरच्या प्रश्नावर अखिलेशचं उत्तर. कबीरचं बोलणं ऐकून अखिलेश त्याच्याकडे बघत म्हणाला, सर, तुमच्यासमोर कोण झूट बोलण्याची हिंमत करेल? संपूर्ण जग तुम्हाला ओळखतं. तुमच्यासमोर उभं राहायलाही धैर्य लागतं. मग मी झूट का बोलेन? मला विश्वास ठेवा माझ्यावर. मी माझ्या बहिणीशी कधीच घाणेरडं वागणं करू शकत नाही. हे ऐकून कबीर डोळे बारीक करत म्हणाला, म्हणजे तुझं म्हणणं आहे की तू कधीच तुझ्या बहिणीशी वाईट वागलीच नाहीस? मग कॉलेजच्या वेळी जेव्हा इशितावर सगळे विद्यार्थी आरोप करत होते, तिच्याबद्दल घाणेरड्या गोष्टी बोलत होते, तेव्हा तू गप्प का होतास? तुझी बहीण असूनसुद्धा तू तिच्या बाजूने का उभा राहिला नाहीस? म्हणतोस ना तिला तुझी मानतोस, प्रेम करतोस, मग तिला गरज असताना तिची साथ का सोडलीस? हे ऐकताच अखिलेश थोडासा घाबरत म्हणाला, कबीर सर, तुम्ही त्या दिवसाबद्दल बोलताय ना, जेव्हा काही मुलं माझ्या बहिणीवर जबरदस्ती करत होते? जर तुम्ही त्या दिवसाबद्दल बोलत असाल तर मी स्पष्ट सांगतो, मी खरंच तिला मदत करायला तयार होतो. पण त्या मुलांनी मला धमकी दिली होती की जर मी त्यांच्या विरोधात बोललो किंवा प्रिन्सिपलला नाव सांगितलं तर ते मला, इशिताला आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकतील. ते काही सामान्य मुलं नव्हती, श्रीमंत घरची बिघडलेली मुलं होती. आम्ही तर साधं मध्यमवर्गीय कुटुंब. त्यांच्या विरोधात उभं राहणं म्हणजे संकट ओढवून घेणं. त्यामुळे मी गप्प राहिलो आणि आजही त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. मी माझ्या बहिणीला हे स्पष्टपणे सांगितलं होतं की जर मी तुझ्या बाजूने उभा राहिलो असतो तर तुला स्वतःच सिद्ध करण्यासाठी एवढं सहन करावं लागलं नसतं. कबीर त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहत असताना तिथे उभा असलेला मॅनेजर म्हणाला, सर, तुम्ही याचं ऐकताय का? स्पष्ट दिसतंय की हा मुलगा आपली सुटका करून घेण्यासाठी झूट बोलतोय. फक्त एकदा सांगा, मी ह्याला उकळत्या पाण्यात फेकून देतो. मॅनेजरच्या बोलण्यावर कबीर रागाने ओरडला, मी बोलतोय ना, मी बोलत नाही तोपर्यंत तोंड बंद ठेवा. कबीर मग पुन्हा अखिलेशकडे वळून म्हणाला, ठीक आहे, मान्य करू की त्यावेळी तुझं काही करायचं धाडस झालं नाही. पण मग एक सांग, जरी घरी जेव्हा तुझी आई वडील इशितासोबत घाणेरडं वागत होते तेव्हा तरी तू गप्प का होतास? का नाही उभा राहिलास तिच्या बाजूने? हे ऐकून अखिलेश उदास स्वरात म्हणाला, सर, मी काय करू? ते माझे आई वडील आहेत. माझा डॅड खूप कडक स्वभावाचा आहे. इशिता दीदी माझ्यापेक्षा खूप मोठी आहे. मी घरात सर्वात लहान. काही बोलायचं जरी ठरवलं तरी माझं तोंड बंद केलं असतं. आई वडील नेहमीच राखी दिदीच्या बाजूनेच असतात. राखी दिदी सतत मला धमक्या द्यायची. मी माझ्या इशिता दीदीसाठी खूप प्रयत्न केले. तीच मला सांगायची, माझ्यासाठी काही करू नकोस, आई वडील तुझ्यावर रागावतील. मी तिला अनेकदा सांगितलं, घर सोडून जा, ते तुला जगू देणार नाहीत. माझ्या घरात रोज महाभारत व्हायचं. आई तर रोज तिला मारायची. मी असह्य झालो होतो. मी तिला सर्व सोय करून दिली होती तरी ती जायला तयार नव्हती. या सगळ्या मागे राखी दिदीचा खूप मोठा हात आहे. जरी ती माझी सख्खी बहीण असली तरी तिचं वागणं सौतेलीसारखं आहे. ती इशिता दीदीला लहानपणापासूनच द्वेष करते, कारण तिच्यामध्ये इशिता दीदी कोणत्याही मेकअपशिवाय मॉडेलसारखी दिसते. राखी दीदीला सौंदर्याचं आकर्षण आहे. ती सुद्धा मैत्रीण निवडते, तेही रूप पाहून. आणि जे तुम्ही म्हणताय ना की दीदीचे फोटो व्हायरल झाले, मी ठामपणे सांगतो की हे राखी दीदीनेच केलं असेल. स्वतःचं वाचवण्यासाठी तिनं सगळा आरोप माझ्यावर टाकलाय. म्हणूनच तुम्हाला मी दोषी वाटतोय. पण मी 100% खात्रीने सांगतो की हे सगळं राखी दीदीनेच घडून आणलं आहे. कबीरने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, म्हणजे तुझं म्हणणं आहे की हे सगळं तुझ्या सख्ख्या बहिणीने केलं? ती असं अचानक का करेल? आधीही करू शकली असती ना? आणि तुमच्यापैकी कोणालाही माहीत नाही का
की इशिता कुठे राहते, मग फोटो व्हायरल करून तिला काय मिळणार? कबीर त्या मुलाला विचारतो. अखिलेश म्हणाला, सर, मला माहीत नाही की राखी दिदी असं का करते, पण मला माहीत आहे की इशिता दिदीची एक मैत्रीण आहे अनया, एका मोठ्या घराण्यातली एकुलती एक मुलगी. ती इशिता दिदी सोबतच राहत होती. हे राखी दिदीला अजिबात आवडत नव्हतं. तिचा एकच उद्देश आहे इशिता दिदी आणि अनयाला वेगळं करणं, कारण तिच्या मते अनयासोबत असली की ती इशिता दिदी आनंदात असते. माझ्यावर विश्वास बसणार नाही हे मला माहीत आहे, पण मला थोडा वेळ द्या, मी पुराव्यासकट तुमच्या समोर येईन. तेवढ्यात मॅनेजर ओरडला, आम्हाला मूर्ख समजलं का? तुम्हाला सहजपणे जाऊ देऊ? काय माहीत तुम्ही पळून जाणार. खरं काय आहे ते इथेच सांग, नाहीतर तुम्हाला सोडणार नाही. हे ऐकून अखिलेश गप्प बसला. मग कबीर म्हणाला, ठीक आहे, मी तुला 1 आठवड्याची वेळ देतो. जर या आठवड्यात तू पुरावे घेऊन आलास नाहीस तर मी तुला दोषी मानेन आणि पळून जायचा विचारसुद्धा करू नकोस, कारण तू जहन्नुममध्ये जरी गेला तरीही हा कबीर खन्ना तुला तिथून शोधून काढेल. कबीर खन्नांच्या नजरामध्ये जो एकदा आला तो शेवटपर्यंत त्याच्या लक्षात राहतो, जोपर्यंत तो कुत्र्याचं खाद्य होत नाही. असं म्हणत कबीर निघून गेला. पण जाताना अखिलेश म्हणाला, मी पळून जाणार नाही, पण तुम्हीही सांगा ना, तुम्हाला इशिता दीदीबद्दल इतकं का कळतं, इतकी काळजी का? हे ऐकून कबीर थांबला, वळून पाहिलं, चष्मा सरळ करत म्हणाला, मी त्यांचीही काळजी करतो जे माझे नसतात आणि जिथे तुझ्या दीदीचा प्रश्न आहे हे मी तुला कधीच सांगणार नाही. हे बोलून तो निघून गेला. कबीर निघून गेल्यावर मॅनेजर म्हणाला, लक्षात ठेव, कबीर सरांनी जे सांगितलं आहे ते अंतिम आहे. त्यांना फसवायचा प्रयत्नही करू नकोस. मॅनेजर त्याला बोलतो. रात्र. अखिलेशचं घर. अखिलेश घरी परतला तर पाहतो तर काय, त्याची आई आणि राखी पॉपकॉर्न खात टीव्ही बघत होत्या. वडील फोनवर बोलत होते. हे दृश्य पाहताच तो राखीजवळ जाऊन रागाने म्हणाला, राखी दिदी, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. चला माझ्या खोलीत, तो बोलला. हे ऐकून राखीने डोळे बारीक केले. आईने विचारलं की, अरे काय झालं, तू दीदीशी अशा रागात का बोलतोयस? ती टीव्ही पाहते ना, आणि काही बोलायचं असेल तर इथेच बोल. आईचं बोलणं ऐकून अखिलेश रागाने म्हणाला, मी म्हणालो ना, मला एकट्यात बोलायचं आहे आणि हे भावंडांमधलं प्रकरण आहे, त्यामुळे तुम्ही त्यात न पडलेलंच बरं. अखिलेशने रागाने राखीचा हात पकडला आणि तिला घेऊन थेट आपल्या खोलीत गेला. राखी मात्र त्याच्या या वागण्यामुळे चिडून त्याच्याकडे रागाने बघत राहिली. तिला एवढं नक्कीच समजलं होतं की अखिलेशला काहीतरी अशा प्रकारची गोष्ट समजली आहे ज्यामुळे तो तिच्यावर प्रचंड रागवला आहे. पण तरीही राखीच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप नव्हता. खोलीत गेल्यावर अखिलेशने तिचा हात सोडला आणि संतापाने विचारलं, आता खरं खरं सांग, तू इशिता ताईचा फोटो व्हायरल का केला? असा नीच प्रकार करायची गरज तुला कशामुळे वाटली? हे ऐकताच राखी गोंधळून गेली आणि म्हणाली, हे काय बोलतोयस तू? इशिता ताईचा फोटो? मी का बरं तिचा फोटो व्हायरल करेन? राखी बोलते. राखीचं उत्तर ऐकून अखिलेश अधिकच संतापाने ओरडला, माझ्यासमोर निरागस होण्याचा प्रयत्न करू नकोस. मला नीट माहिती आहे की इशिता ताईचा फोटो तूच व्हायरल केलाय. मला फक्त हे सांग, असं का केलंस? तुला माहीत आहे का तुझ्या ह्या वागण्यामुळे बाहेर काय काय घडतंय? इशिता ताई आता बाहेर पडायलाही घाबरते. एक क्षण तरी तुला वाटलं का की ताईवर काय बितेल? ती आपल्यासोबत राहत नसली तरी ती आपल्या घरात मोठी झाली आहे. सगळे तिला ओळखतात.
मग लोक आपल्या घराबद्दल काय विचार करतील? अखिलेश तिला म्हणतो. अखिलेशच्या या भावनिक उद्रेकानंतर राखी डोळे बारीक करत म्हणाली, एक तर मी तिचा फोटो व्हायरल केलेलाच नाही आणि गृहीत धरूया की केला असेल तर तुला एवढा त्रास का होतोय? तू माझा भाऊ आहेस की तिचा? राखी त्याला विचारते. आणि त्यानंतर तुझी हीच वागणूक बघून मला लाज वाटते. तुला भाऊ म्हणताना तू सतत तिची बाजू घेतो. एकदा तरी माझ्या बाजूने उभा राहा. कळेल तुला का मी एवढं बोलते. आणि जे काही झालं ते इशिता ताईच्या चुकीमुळे झाले. कॉलेजमध्ये मुलांशी भांडायचं तिला कुणी सांगितलं होतं? श्रीमंत मुलांना चापट मारायला कुणी सांगितलं? आता मी भरते त्या चुकीची किंमत. त्यामुळे माझं नाव घेऊन मला दोषी ठरवायचा प्रयत्न करू नकोस. आणि अजून एकदा माझ्यासमोर तिचं नाव घेतलंस तर मी पप्पांशी बोलून तुला या घरातूनच बाहेर फेकून देईन, असं म्हणत राखी संतापाने खोलीबाहेर निघून गेली. त्या रात्री खन्ना मेन्शनमध्ये इशिता बाल्कनीत बसून मयंकची वाट पाहत होती. कारण त्याने तिला सांगितलं होतं की तो पुस्तकं घेऊन येणार आहे. पण रात्रीचे 11 वाजले होते तरी मयंक आला नव्हता. त्यामुळे इशिता अधूनमधून खोलीत डोकावून पाहत होती. कबीर त्यावेळेस आपल्या खोलीत नव्हता. त्यामुळे इशिता थोडा वेळ खोलीत यायची, पण जास्त वेळ थांबण्याची तिची हिंमत होत नव्हती. तिला वाटत होतं की जर कबीर आला आणि तिने त्याची खोली अडवली तर तो पुन्हा रागावेल. हे सगळं मनात चालू असताना ती बाल्कनीच्या कडेवर उभी राहून बाहेर बघत होती. तेव्हाच अचानक तिला वाटलं की कुणीतरी तिच्या मागे उभं आहे. तिला वाटलं मयंक आला असावा, म्हणून ती पटकन मागे वळून हसत म्हणाली, शेवटी तुम्ही आलात. पण तिचं बोलणं अर्धवटच राहिलं, कारण तिच्यासमोर कबीर उभा होता, हातात एक लहान बॅग घेऊन. त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं. इशिताच्या त्या वाक्यावर कबीर डोळे बारीक करत म्हणाला, तू माझी वाट बघत होतीस का? आणि त्यानंतर ते ऐकून इशिता थोडी गडबडून म्हणाली, नाही, मी तर मयंक सरांची वाट पाहत होते. त्यांनी सांगितलं होतं की पुस्तकं आणून देतील. मी तुम्हाला चुकून त्यांच्यासारखं समजलं. आणि त्यानंतर तिचं उत्तर ऐकून कबीर रागाने म्हणाला, पण माझ्या खोलीत मयंकची वाट का पाहत होतीस? तुला ठाऊक आहे की या खोलीत कुणालाही यायला परवानगी नाही. खरं तर माझ्या मनात असतं की तुलाही या खोलीत राहू देऊ नको, पण फक्त आईच्या सांगण्यावरून तुला इथे ठेवतोय. कबीरच्या या वाक्यावर इशिता नजर खाली करत म्हणाली, मला माहीत आहे, पण मी तुमच्या खोलीत नाही तर बाल्कनीत आहे. आणि मयंक सरांची वाट मी फक्त पुस्तकांसाठी पाहत होते. आजच तुम्ही सांगितलं ना की उद्यापासून मला आणि अनयाला कॉलेज जॉईन करायचं आहे. मग पुस्तकांशिवाय कसं होणार? हे ऐकून कबीरच्या लक्षात आलं की त्याच्या हातातली बॅग ही मयंकनेच त्याला दिली होती. तो दरवाजाजवळ उभा होता तेव्हा कबीरने त्याला हाक मारली होती आणि मयंकने हे पुस्तकाची बॅग त्याला दिलं होतं. कबीर ती बॅग इशितासमोर करत म्हणाला, हे घे, ह्यात ती सगळी पुस्तकं आहेत जी मयंकने तुझ्यासाठी आणली होती. पण लक्षात ठेव, पुढच्या वेळी माझ्या खोलीत कुणालाही घेऊन येण्याचा प्रयत्न करू नकोस. तोपर्यंत नाही जोपर्यंत मी परवानगी देत नाही. कबीरच्या हातातली बॅग पाहताच इशिता आनंदाने म्हणाली, म्हणजे तुम्ही पुस्तकं घेऊन आलात? पण मयंक सर तर म्हणाले होते ते आणतील. मग तुम्ही सांगायला हवं होतं ना, मी उगाचच त्यांची वाट पाहत होते. आणि त्यानंतर तिचं बोलणं ऐकून कबीर तिला एक कटाक्ष टाकून म्हणाला, मी नाही आणली ही पुस्तकं, मयंकच घेऊन आला होता. पण मी त्याला माझ्या खोलीत येऊ देत नाही म्हणून त्याच्याकडून घेतली. खरं तर मला तुझी मदत करायचीही इच्छा नव्हती, पण माझ्या खोलीत कुणी येऊ नये म्हणून मला करावी लागली. असं म्हणत कबीर आत चालत गेला.
इशिता त्याचं हे कटाक्षपूर्ण बोलणं ऐकून बाल्कनीतून हसून ओरडली. जे काही असेल, पण तुम्ही माझी मदत केली यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. असं म्हणून ती बॅगमधली पुस्तकं बघू लागली. आणि त्यानंतर ती हे बोलत असताना कबीर खोलीत परत आला होता आणि तिने जे म्हटलं ते त्याने ऐकलं होतं. त्याच्या पावलांना क्षणभर ब्रेक लागला, पण मग तो विचार झटकून तो चेंजिंग रूममध्ये गेला. थोड्याच वेळात तो बाहेर आला तेव्हा त्याचं लक्ष गेलं की त्याचा फोन खूप वेळ वाजत होता. फोन उचलून पाहिलं तर त्याच्यावर मॅनेजरचा कॉल येत होता. कबीरने आधी बाल्कनीकडे पाहिलं. दरवाजा बंद होता. त्याला लगेचच समजलं की इशिताने तो बंद केला आहे. त्याने कॉल घेतला. पलीकडून मॅनेजर म्हणाला, कबीर सर, आत्ताच अखिलेशचा फोन आला होता. त्याने सांगितलं की हे सगळं त्याच्या बहिणीने राखीने केलं आहे, पण ती स्वतः काही मान्य करत नाहीये. उलट ती अखिलेशलाच दोषी ठरवते. आणि त्याहून वाईट म्हणजे राखी म्हणते की ती इशिताला जगू देणार नाही. हे ऐकून कबीर डोळे बारीक करत म्हणाला, राखी? हीच ना, जिने माझ्या बहिणीवर चाकूने हल्ला केला होता. मग तिची सगळी माहिती जन्मापासून आजपर्यंत मला उद्याच पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ही मुलगी ना इशिता ना माझ्या बहिणीजवळ दिसायला नको. जर तिने पुन्हा काही केलं तर काय काय करायचं हे तुम्हालाही माहीत आहे. माझी परवानगी नको, सरळ काम करा. असं म्हणत त्याने संतापाने फोन खाली ठेवला. फोन ठेवून तो पुन्हा बाल्कनीकडे पाहू लागला. दरवाजा बंद होता. याचा अर्थ त्याला कळलं होतं की इशिताने स्वतः तो दरवाजा लावला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळचा वेळ. इशिता आपली बॅग नीट करत होती आणि डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होती. नाश्ता करत असलेल्या अनयाची वाट पाहत होती. वेळ निघून चालला आहे हे पाहून इशिता अनयाकडे बघत तिला म्हणाली, आता अजून किती वेळ लावणार आहेस? मी तुला कालच सांगितलं होतं लवकर उठायला, मग इतका उशीर का झाला तुला? आणि त्यानंतर इशिताचं बोलणं ऐकताच अनयाने पटकन तोंडातल्या अन्नाचा घास गिळला. टेबलवर ठेवलेल्या ज्यूसचे 2 घूट घेतले आणि पुन्हा एक ब्रेड तोंडात टाकून बॅग उचलत इशिताजवळ येत म्हणाली, अगं बाबा, माहीत आहे मला तू काय म्हणाली होतीस, पण काय करू, काल रात्री एक जबरदस्त ड्रामा मिळाला बघ आणि तो पाहता पाहता झोपच उडाली माझी. आणि त्यानंतर तसंही आपण अजून खूप उशीर केलेला नाहीये आणि जरी उशीर झाला असला तरी तुला माहिती आहे ना मी कोण आहे. कुणाची हिंमत नाही काही बोलायची. आणि त्यानंतर अनयाचं हे ऐकून इशिता हसत म्हणाली, हो ग, तुला कोण बोलणार, तू म्हणजे घरातली राजकुमारीच ना. पण कदाचित तुला हे लक्षात नाहीये की तुझा भाऊ काय म्हणाला होता. कॉलेजमध्ये कुणालाही हे कळायला नको की तू कोणाच्या घरातली आहेस. आणि जर त्याला हे कळलं की तू तिकडे काही खोड्या करत आहेस तर तो तुला कॉलेजमधून बाहेर फेकून देईन. हे ऐकून अनयाने चेहरा वाकडा तिकडा करत म्हणाली, अगं खरं आहे तुझं, मी तर ते विसरूनच गेले होते. आता काय होईल कुणास ठाऊक, कारण मोठ्या कॉलेजमध्ये श्रीमंत बापांच्या बिघडलेल्या मुली खूपच धोकादायक असतात. आपल्याला कोण आहेत हे सांगता येणार नाहीत, पण आपल्याच पद्धतीने त्यांना हाताळता येईल. आणि जशी माझी वर्ल्डची बेस्ट फ्रेंड माझ्यासोबत असेल तर मग मला काहीच काळजी नाही. तू फक्त नेहमी माझ्यासोबत राहा. माझ्या व्यतिरिक्त कोणाशीही बोलू नकोस. अनयाचं बोलणं ऐकून इशिता हसत होती. त्याचवेळी सोफ्यावर बसून दोघींना पाहत असलेली जानकी खन्ना म्हणाली, जर तुमचं गप्पाटप्पा आता संपलं असेल तर लवकर कॉलेजला निघा. तुम्हाला माहीतच आहे जान्हवी आज तिचं काम संपवून घरी येते. ती घरी आल्या आल्याच सगळ्यात आधी
तुमच्यावरच प्रश्नांची सरबत्ती करणार आहे, विशेषतः कॉलेजबाबत. त्यामुळे लवकर जा आणि नीट अभ्यास करून लवकर घरी या. जानकी खन्नाचं बोलणं ऐकून अनयाने तिला मिठी मारली आणि हसून म्हणाली, हो ग दादी, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. मला आईचा मेसेजही आला होता, ती आज घरी येते. हे ऐकून इशिता जानकी खन्नाच्या पाया पडून आशीर्वाद घेते आणि म्हणते, ठीक आहे दीदा, आम्ही निघतो आता. असं म्हणत इशिता अनयाचा हात पकडून बाहेर निघून जाते. तोच कबीर, जो खोलीबाहेर रेलिंगजवळ उभा राहून त्यांना पाहत होता. इशिता कशी त्याच्या दीदांना नमस्कार करून निघाली हे पाहून तो मनात संताप जडवत म्हणतो, तुझं खरं रूप आता हळूहळू सगळ्यांपुढे उघड होईल. तुला काय वाटलं आई इतक्या सहजपणे तुला मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश देईल आणि मी शांत बघत बसेन? पहा आता काय काय होतं तुझ्यासोबत. आणि जर तू स्वतःहून सत्य कबूल केलं नाहीस तर मग मी कबीर खन्ना नाही. असं म्हणत कबीरने चिडून एक कटाक्ष दाराकडे टाकला आणि पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला. काही वेळानंतर इशिता आणि अनया आपल्याला नव्याने प्रवेश मिळालेल्या कॉलेजमध्ये पोहोचल्या होत्या. कॉलेज पाहून इशिता चकित झाली होती, कारण हे कॉलेज देशातलं एक सर्वोत्तम कॉलेज होतं. इथे प्रवेश मिळणं सामान्य लोकांसाठी खूप अवघड होतं. सगळं कॉलेज नीट पाहून इशिता अनयाकडे पाहत म्हणाली, हे कॉलेज खूप महागडं दिसतंय. तुझ्या आईने आपल्याला इतक्या महागड्या कॉलेजमध्ये प्रवेश का दिला? आपण एखाद्या साध्या कॉलेजमध्येही शिकू शकलो असतो. इशिताचं बोलणं ऐकून अनया तोंड वाकडं करत म्हणाली, तुला माहीत नाही इथे किती उच्च दर्जाचे शिक्षक आहेत. काही तर परदेशातून शिकवायला येतात. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी कोणीही परीक्षेत नापास होत नाही. हो, काही असतात जे फक्त आई वडिलांचा पैसा उडवायला येतात, त्यांचं वेगळंच असतं. पण मी याबद्दल खूप ऐकलं आहे. इथे शिक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलं जातं. काही समजलं नाही तर नीट समजावूनही सांगितलं जातं. मला तर इथे येऊन खूप आनंद झालाय. पण तू खुश हो आणि नको त्या गोष्टींचा विचार करणं थांबव. आता लवकर चल, आपलं लेक्चर सुरू व्हायला वेळ होतोय. असं म्हणत अनया इशिताला घेऊन कॉलेजच्या मुख्य दारातून आत जात होती. हे कॉलेज खूप मोठं होतं, त्यामुळे आत पोहोचायला दोघींनाही खूप चालावं लागत होतं. चालता चालता अनयाचे पाय दुखायला लागले. हे पाहून इशिता आश्चर्याने म्हणाली, इतकं चालल्यावरच तुझे पाय दुखायला लागले? इशिताचं ऐकून अनया थोडं चिडून म्हणाली, तुला चालायची सवय असेल, पण मला अजिबात नाहीये. वरून भावाने गाडीही नीट दिली नाही, त्यात AC सुद्धा नव्हता. संपूर्ण रस्त्यात उकाड्यात आलो आपण. आणि आता कॉलेजच्या आत यायला पण 10 मिनिटं चालावं लागते. हे ऐकून इशिता हसत म्हणाली, तू खरंच बावळट आहेस. 10 मिनिटं कुठे झालेत? अजून तर 5 मिनिटं पण नाही झालीत. आणि तुला नेहमी बसायची सवय आहे म्हणून चालायला जमत नाही. हळूहळू सवय लागेल. मी म्हणते तुला दररोज कॉलेजला यायला हवं. आणि ज्या दिवशी नाही आलीस ना, त्या दिवशी मी तुला जबरदस्तीने घेऊन येईन. हे बोलत इशिता हसत हसत पुढे जाऊ लागली. इशिता आणि अनया दोघीही पुढे चालत असतानाच अचानक काही मुलं आणि मुली त्यांच्या समोर येऊन उभी राहिले. त्यांचं ऐकून वागणं पाहून लगेच लक्षात येत होतं की ते सगळे एकाच ग्रुपमधले आहेत. हे सगळे अचानक समोर आल्यामुळे इशिता आणि अनया थांबल्या.
दोघींनीही डोळे उंचावून त्या समोर उभ्या असलेल्या टोळक्याकडे पाहिलं. तेवढ्यात अनयाला काही समजायला वेळ लागली नाही. ती डोळे थोडेसे बारीक करत रागात म्हणाली, तुम्ही स्वतःहून बाजूला होणार आहात का, की मी तुम्हाला फेकून देऊ? अनयाच्या या बोलण्यावर त्या टोळक्यातल्या काही जणांनी तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं. हे पाहून इशिताने अनयाचा हात धरला आणि हलक्या आवाजात तिला म्हणाली, अनया, तू विसरत आहेस का की आपण इथे शिकायला आलो आहोत? जर आपण यांच्याशी वाद घातला तर उगाचच गोंधळ होईल आणि ही गोष्ट जर कबीर सरांना कळली ना तर ते आपल्यालाच शिक्षा देतील. इशिताचं म्हणणं ऐकून अनया एक हलकं हसली आणि म्हणाली, अगं, मी काही यांच्याशी वाद घालत नाही. हे लोक जर शांतपणे बाजूला झाले तर मीही काही बोलणार नाही. पण जर हे माझ्या वाटेत काटे बनून उभे राहिले तर त्यांना ठेचायला पण मला वेळ लागणार नाही. अनयाचं हे बोलणं ऐकून इशिता थोडी चिंतेत पडली आणि त्याच वेळी त्या टोळक्यातल्या एका मुलीने थेट अनयाजवळ येऊन तिचे केस ओढत म्हणाली, खूपच आग आहे वाटते तुझ्यात. हे लक्षात ठेव, आम्ही या कॉलेजचे सिनियर आहोत आणि इथे नवे विद्यार्थी आम्हाला आव्हान देऊ शकत नाहीत. हे कॉलेजची प्रथा आहे. जेव्हा नवे विद्यार्थी येतात त्यांना आम्ही काही टास्क घेतो. जो टास्क नाही करत त्याला शिक्षा मिळते. तुझं आणि तुझ्या मैत्रिणीचं भलं यातच आहे की मी जे सांगते ते शांतपणे मान्य करा, नाहीतर वर्गात पाऊलही ठेवता येणार नाही. हे ऐकून इशिताने एकवार अनयाकडे पाहिलं, कारण अनयाच्या डोळ्यातून तिला कळत होतं की ती प्रचंड रागात आहे आणि इशिताला अजिबात नको होतं की इथेच काही वाद व्हावा. त्यामुळे ती पटकन त्या मुलीपाशी गेली आणि म्हणाली, हो, आम्हाला माहिती आहे की तुम्ही सिनियर आहात, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हाला मध्येच अडवणार. आम्ही इथे शिकायला आलो आहोत, खेळायला नाही. म्हणून कृपया आता बाजूला व्हा, कारण आम्हाला वर्गात जायचं आहे, इशिता म्हणते. इशिताचं म्हणणं ऐकून त्या मुलीने खोडकर नजर टाकत इशिताकडे पाहिलं. तेवढ्यात त्या ग्रुपमधला एक मुलगा इशिताजवळ आला. तिच्या चेहऱ्याकडे पाहून हसत म्हणाला, वाह, तुझा आवाज खूपच गोड आहे. एक आहे जरा तिखट, दुसरी गोड, पण मला गोडच फार आवडतं, म्हणूनच मला तू एकदम पसंत पडलीस. ठीक आहे, आम्ही तुला आज जाऊ देऊ, पण एक अट आहे. जर तू ती मान्य केलीस तर आम्ही तुला पुन्हा त्रास देणार नाही. पण जर अट मान्य केली नाहीस तर आपण काय करू याची तू कल्पनाही करू शकत नाही. त्याच्या या बोलण्यावर इशिता त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. तेवढ्यात त्या अनयाजवळ उभ्या असलेल्या मुलीने त्या मुलाकडे पाहून विचारलं, कसली अट टाकतोयस राघव? कसलं टास्क देणार आहेस? तिचं विचारणं ऐकून राघव हसत म्हणाला, पाहिलंस ना अनिका, मी जे बोलतोय ते विचारपूर्वक बोलतोय आणि मी ओळखतो अशा मुलींना अगदी नीट. ही मुलगी माझ्या अटी मान्य करणारच. चला, आता जास्त गप्पा नको, मी थेट सांगतो, तुला माझं चुंबन घ्यायचं आहे सगळ्यांसमोर. जर तू मला किस केलंस तर तुला या कॉलेजमध्ये कुठेही जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. पण जर नाही केलंस तर तुला कॉलेज सोड रस्त्यावर सुद्धा दिसू देणार नाही. हे बोलून राघव इशिताच्या चेहऱ्याजवळ जायला लागला, पण इशिताने त्याला थोपवत रागाने दूर सारून म्हणाली, तुला कोणी परवानगी दिली असं बोलायची? मी तुझ्याशी आदराने बोलते, कारण तू सिनियर आहेस. याचा अर्थ असा नाही की तू काहीही बोलशील आणि आम्ही ऐकू. कॉलेज हे शिकण्याचं ठिकाण आहे, तुझ्यासारख्या लोकांसाठी नव्हे. जर तू बाजूला झाला नाहीस तर मी थेट प्रिन्सिपलकडे जाऊन तुझी तक्रार करेन. हे ऐकताच अनया संतापून राघव जवळ आली. त्याची कॉलर पकडून म्हणाली,
कशी हिंमत झाली तुला माझ्या मैत्रिणीसोबत अशा नीच वागणुकीची? तुला माहिती नाही मी कोण आहे? जर माझ्यावर आलीस ना तर तुझा आणि तुझ्या सगळ्या ग्रुपचा असा नाश करेन की आयुष्यात कधीच विसरणार नाहीत. चांगलं याच्यातच आहे की शांतपणे आम्हाला जाऊ दे, नाहीतर मी आणि इशिता लगेच प्रिन्सिपलकडे जाऊयात आणि ते तुला काय शिक्षा देतील याची कल्पना तू करू शकणार नाहीस. अनयाचं हे बोलणं ऐकून राघवने आधी त्याच्या कॉलरकडे पाहिलं, जो अनयाने पकडलेला होता. इशिता हे पाहताच घाबरून पटकन तिला बाजूला ओढत म्हणाली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.